आप इस्तीफा दीजिए, जो बोलना है बोल दीजिए। राऊत साहेब, पण तुम्ही सातत्यानं अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करतात, पण इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल, विशेषतः तुमच्या महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे म्हणतात की आम्ही सरकार बरोबर आहोत। सरकार बरोबर म्हणजे सरकारच्या चुकांबरोबर आहात का? सरकारने ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या सुरक्षेसंदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं? शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात। शिवराज पाटलांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना, पण त्यांची नैतिक जबाबदारी होती। दिल्लीतले बॉम्बस्फोट जे घडले, शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला, लक्षात घ्या काँग्रेसने। आम्ही सरकारच्या बरोबर आहात काय? कोण असं कोण बोलतंय? बोलू द्या त्यांना, आम्ही सरकारच्या बरोबर आहोत, पण युद्ध तर सुरू करा। सरकार काय, सरकार राजकारणच करताय, या सगळ्या गोष्टीचं करताय ना। काल सरकारच्या बरोबर आहोत, 24 तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला, याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब? काल प्रधानमंत्री मुंबईत आले, 9-10 तास फिल्मी सिताऱ्यांच्यात रमले, प्रवचन दिलं। मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे। शाहरुख खान, आमिर खान, ही नटी, ती नटी, तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत, याचं समर्थन आम्ही करायचं आहे का? बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेजी आखा। सैन्यावर टाकलंय सगळं जबाबदारी, भारतीय सैन्यावर। इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं, निर्णय दिला, आदेश दिला, मला युद्ध करायचं आहे। याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती। तुमच्याकडे आहे का ती? अशा सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन, उडाणटप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन आहे ते। ह्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही। काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही। एखादा प्रधानमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा, एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारचा प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो, पण ते फिरत आहेत मस्त मौला, हरफन मौला। याच्यावरती आम्ही बोलणार। ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा, ते जनतेच्या भावनांशी खेळतायत। गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला हवा। म्हणजे विरोधी पक्षातच या नाही, मुद्द्यावर एकवाक्यता नाही, ते बघा, मी आमची भूमिका सांगतोय। अमित शहा या सगळ्या गृहमंत्री देशाचे कोणी असतील, तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता, आर पाटलांचा राजीनामा इथे घेतला होता ना, मग आर पाटलांचा राजीनामा पवार साहेबांनी का घेतला होता इथे? जर त्यांना अमित शहांचा राजीनामा नको आहे, मग महाराष्ट्रातल्या 26/11च्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर पाटलांचा राजीनामा घेतला, काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर, हे विसरू नका। आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे, मी बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय। आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला, विलासरावांना राजीनामा द्यायला लागला, त्याच्यामुळे काही गरज नव्हती, मग त्यांनी अमित शहांचं समर्थन करू नये। पण राऊत साहेब, या निमित्तानं किंवा या प्रकरणाच्या निमित्तानं शरद पवार हे भाजपशी जुळवून घेत नाही, मला तसं वाटत नाही, मी तसं म्हणणार नाही। पण सरकार ज्या पद्धतीच्या चुका करते आणि केलेल्या आहेत आणि ज्यांच्यामुळे 27 निरपराध मारले गेले आहेत, त्या चुकांचं समर्थन करणं हा अपराध आहे। कल महाराष्ट्र सरकार के 100 दिन के कामकाज का रिपोर्ट